Hi friends, today we want to start with the working of heart or mechanism of working of heart. In last lecture we studied about the conducting system of heart. हार्टची कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे काय किंवा त्याचे कोणकोणते पार्ट जे आहेत तर त्याचा स्टडी आपण लास्ट लेक्चरला केला. थोडंसं आपण त्याच्यामध्ये रिवाइज करूया. So conducting system of heart consists of mainly four parts. These four parts are nothing but the SA node, AV node, bundle of His and Purkinje fiber. So conducting system which is mainly made up from the modification of cardiac muscle. कार्डियाक मसल जे आहेत तर त्याचं मॉडिफिकेशन होऊन त्या ठिकाणी कंडक्टिंग सिस्टीम जे आहे तर ती तयार होते. आपण सांगितलं ह्युमन हार्ट इज मायोजेनिक इन नेचर. मायो मीन्स मसलच्या मॉडिफिकेशन होऊन त्याच्याद्वारे इम्पल्स तयार केली जाते आणि ती वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनसाठी वापरली जाते आणि त्याच्यापासून वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन निर्माण होऊन हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं आणि त्याच्यासाठी काम करणारी जी सिस्टीम आहे तर त्याला आपण म्हणतो कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. दॅट कंडक्टिंग सिस्टीम कंसिस्ट ऑफ SA node. SA node is also called as the cyanoauricular node, which is this small ellipsoid solid structure of modified cardiac tissue to form the nodal structure called as the SA node. It having the power to generate the wave of contraction and due to that SA node is called as the pacemaker. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आपण पाहिला तर म्हणजे AV node, auriculoventricular node, which is also modification of cardiac muscle. कार्डियाक मसलचं मॉडिफिकेशन तयार झालेला हा नोड आहे त्याला AV नोड असं म्हणतो. विच इज ऑल्सो प्रेझेंट इन दी वॉल ऑफ राईट ऑरिकल नियर टू दी ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस ॲज वेल ॲज दी इंटरऑरिक्युलर सेप्टम. इट कंडक्ट दी or it collect the wave of contraction generated by the SA node and transport toward the bundle of His. त्याच्यानंतर bundle of His जो आहे तर तो इलॉंगेशन आहे. कशाचं इलॉंगेशन आहे? इट इज अन इलॉंगेशन ऑफ दी AV node. AV नोडचं इलॉंगेशन आहे आणि तो कंटिन्यू होतो इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम जो आहे तर तिथून तो कंटिन्यू होऊन विच बायफर्गेट टू फॉर्म दी पुर्किंजे फायबर्स. दीज पुर्किंजे फायबर्स विच आर reach up to each and every cell of the ventricles. ventricles मध्ये असणारे कार्डियाक मसल जे आहेत तर त्या कार्डियाक मसलच्या प्रत्येक सेलपर्यंत हे पुर्किंजे फायबर जे आहेत तर ते पोचलेले पाहायला मिळतात आणि त्याच्या सहाय्याने पूर्ण ही जी सिस्टीम आहे कंडक्टिंग सिस्टीम तर ती तयार होते आणि त्याचा उपयोग हा हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनसाठी होतो. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज दी सिस्टॉल while the relaxation of the heart is called as the diastole. हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होणं आकुंचन होणं त्याला आपण सिस्टॉल म्हणतो आणि हार्टचं प्रसरण होणं त्याला डायस्टोल असं म्हणतो आणि रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन ऑफ हार्ट त्याला आपण हार्टबीट असं म्हणलो आणि एक हार्टबीट जे आहे तर त्याला आपण सिंगल कार्डियाक सायकल म्हणतो किंवा सिम्पली त्याला हार्टबीट असं म्हणलं जातं. सो बाय इन्क्लुडिंग ऑल कार्डियाक सायकल दी हार्ट वर्क्स म्हणजे हार्ट जे आहे तर त्याचं वर्किंग जे चालतं तर त्याच्यामध्ये कार्डियाक सायकल जे आहे. आता कार्डियाक सायकल म्हणजेच काय? दी सायक्लिक इव्हेंट्स विच आर ऑकर्स इन दी लाईफ ऑफ विच आर ऑकर्स इन दी सिंगल हार्टबीट. सिंगल हार्टबीटमध्ये होणाऱ्याच्या सायक्लिक इव्हेंट जे आहेत तर त्याला आपण कार्डियाक सायकल असं म्हणतो. एक कार्डियाक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ आहे 0.8 सेकंद. म्हणजेच तोच वेळ जो आहे तर तो एका हार्टबीटचा असलेला पाहायला मिळतो. 0.8 सेकंडमध्ये हार्ट जे आहे तर एकदा कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजेच त्याचं ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं, व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याच्यानंतर जॉईंट डायस्टोल होतं आणि त्याचाच आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा अंडर द हेडिंग मेकॅनिझम ऑफ वर्किंग ऑफ हार्ट और सिम्पली कॉल्ड ॲज द वर्किंग ऑफ हार्ट. दी वर्किंग ऑफ हार्ट विच मेनली कन्सिस्ट ऑफ 3 steps or 3 stages. These are nothing but atrial systole, ventricular systole and joint diastole. These are the 3 events which are occurs during the single cardiac cycle or during the working of heart. We want to study in details all the 3 steps. त्याच्या 3 स्टेप जे आहेत तर त्याचा आपल्याला इन डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. त्यापैकी पहिली स्टेप जी आहे तर त्याला म्हणायचं
atrial systole, or which is also called as the auricular systole. So first of all, we want to know what is meant by atrial systole or auricular systole. So auricular systole or atrial systole is nothing but the contraction of auricles due to the wave of contraction. वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन मुळे ऑरिकलचं जे कॉन्ट्रॅक्शन होणार आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे, विच इज कॉल्ड एज दी ऑरिक्युलर सिस्टम. ठीक आहे, विच इज कम्प्लिटेड विदिन 1 सेकंड, 0.1 सेकंड मध्ये हे ऑरिक्युलर सिस्टम जे आहे तर ते पूर्ण होताना पाहायला मिळतं. सो व्हेन ब्लड फिल्ड विथ दी or the heart, that means auricles are filled with the blood, at that time the pressure is created on the wall of auricles. ज्यावेळेस ब्लड ऑरिकल मध्ये येतं तर त्यावेळेस ब्लड द्वारे ऑरिकलच्या वॉल वरती प्रेशर क्रिएट केलं जातं. अँड ड्यू टू दॅट प्रेशर दी एसए नोड गेट स्टिम्युलेट. एसए नोड जो आहे तर तो स्टिम्युलेट होतो, विच जनरेट द इम्पल्स फॉर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. हार्टच्या कॉन्ट्रॅक्शनसाठी आवश्यक असणारी इम्पल्स जे आहे तर ती जनरेट करण्याचं काम ह्या एसए नोडद्वारे केलं जातं. अँड दॅट इम्पल्स ऑर दॅट वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्प्रेड इन टू द वॉल ऑफ ऑरिकल, अँड ड्यू टू दॅट ऑरिकल्स गेट कॉन्ट्रॅक्ट कॉल्ड एज द ऑरिक्युलर सिस्टम. ड्यू टू द ऑरिक्युलर कॉन्ट्रॅक्शन द ब्लड फ्रॉम द राईट ऑरिकल, विच इज द डिऑक्सिनेटेड ब्लड, राईट ऑरिकल मध्ये असणारं जे डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे which enters into the right ventricle through the aperture called as the right auriculoventricular aperture. At that time, the tricuspid wall, which is present in between the right auricle and right ventricle in a aperture, so that opens, and due to that the right blood in the right auricle enters into the right ventricle. Like that, the oxygenated blood which is present in the left auricle, which enters into the left ventricle through the aperture called as the left auriculoventricular aperture. At that time, the mitral wall or the bicuspid wall which becomes open. ठीक आहे, त्याच वेळेस बघा the eustachian wall which is present at the opening of inferior vena cava, as well as the Thebasian wall and semilunar walls. So these all walls are become closed when during the auricular systole. That auricular systole which is completed within the 0.1 second, and after that the auricular diastole which is completed within 0.7 second. ठीक आहे, आता बघा दुसरी स्टेप या ठिकाणी होते ती म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. जसं मी तुम्हाला ऑरिक्युलर सिस्टॉल सांगितलं तसंच व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल, the wave of contraction which is generated by the SA node, which collected by the AV node, then that wave which is transferred towards the bundle of His and then into the Purkinje fiber, and which spread into the wall of ventricle, and due to that the ventricles become contract, and that process, that means the contraction of ventricle, which is called as the ventricular systole, which is list for 0.3 second. जे 0.3 सेकंद मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे, आणि मग बघा ज्यावेळेस व्हेंट्रिकलचं सिस्टोल होतं म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात तर त्यावेळेस ट्रायक्युस्पॉइड वॉल आणि बायक्युस्पॉइड वॉल जो आहे बोथ दिस वॉल्स बिकम क्लोज्ड. हे दोन्ही वॉल क्लोज होताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर सेमिलुनर वॉल जे आहेत विच बिकम्स ओपन. सेमिलुनर वॉल जे आहेत तर ते ओपन होतात, अँड दी डिऑक्सिनेटेड ब्लड विच इज प्रेझेंट इन द राईट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल मध्ये प्रेझेंट असणारं डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे विच एंटर्स इनटू द पल्मोनरी अवॉर्टा ड्यू टू द ओपनिंग ऑफ सेमिलुनर वॉल्स ड्यू टू द व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, अँड इट गोज टुवर्ड द लंग्स फॉर द ऑक्सिजनेशन. राईट व्हेंट्रिकल मध्ये असणारं डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर ते व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे त्या ठिकाणी पल्मोनरी अवॉर्टा जो आहे तर त्याच्यामध्ये एंटर होतं की ज्या ठिकाणी सेमिलुनर वॉल्स ओपन होतात आणि ते ब्लड ऑक्सिजनेशन साठी लंग्स कडे जातं. लाईक दॅट दी ऑक्सिजनेटेड ब्लड विच इज प्रेझेंट इन द लेफ्ट व्हेंट्रिकल विच एंटर्स इनटू द सिस्टेमिक अवॉर्टा, अँड इट गोज टुवर्ड द डिफरंट बॉडी पार्ट्स. वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडे लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं असणारं ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते सिस्टेमिक अवॉर्टा थ्रू बॉडी पार्ट्स कडे जाताना पाहायला मिळतं. हे कधी घडतंय
ड्युरिंग दी व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. आणि व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलं, दी कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल. व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन झालं, बायकुस्पॉइड आणि ट्रायकुस्पॉइड वॉल जे आहेत तर ते बंद झाले. अँड ड्यू टू द क्लोजिंग ऑफ बायकुस्पॉइड अँड ट्रायकुस्पॉइड वॉल द साऊंड इज प्रोड्युस्ड. दॅट साऊंड इज कॉल्ड एज द लूप लूप. तो जो साऊंड जो आहे की ज्याच्यामुळे बायकुस्पॉइड वॉल आणि ट्रायकुस्पॉइड वॉल बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा वॉलचा जो त्या ठिकाणी येणारा साऊंड जो आहे तर तो साऊंड कोणता आहे, लूप साऊंड. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो नीट साठी किंवा सीईटी साठी. ड्युरिंग दी व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल द साऊंड विच इज प्रोड्युस्ड बाय द बायकुस्पॉइड अँड ट्रायकुस्पॉइड वॉल इज डॅश डॅश, सो विच इज द लूप साऊंड. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल 0.3 सेकंदला झालं. 0.3 सेकंद पासून ते पुढे परत 5 सेकंदापर्यंत राहतं आणि त्याच्यानंतर व्हेंट्रिक्युलर डायस्टोल जे आहे तर तो 5 सेकंदाने पूर्ण होतात. आणि त्याच्यानंतर परत जॉईंट डायस्टोल होणार आहे. आता जॉईंट डायस्टोल म्हणजेच काय, द कम्प्लीट रिलॅक्शन ऑफ द हार्ट. दॅट मीन्स कम्प्लीट रिलॅक्शन ऑफ द ऑरिकल्स अँड व्हेंट्रिकल्स विच इज कॉल्ड ॲज द जॉईंट डायस्टोल किंवा त्यालाच कम्प्लीट डायस्टोल असंही म्हणायचं. विच इज कम्प्लिटेड विदिन दी 0.4 सेकंद. 0.4 सेकंदमध्ये त्या ठिकाणी जॉईंट डायस्टोल जे आहे तर ते कम्प्लीट होतं. जॉईंट डायस्टोललाच आपण कम्प्लीट डायस्टोल असंही म्हणतोय. सो ड्युरिंग दॅट टाइम, आता बघा ज्या वेळेस जॉईंट डायस्टोल होतं तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ऑरिकलचं रिलॅक्सेशन झालेलं आहे, व्हेंट्रिकलचं रिलॅक्सेशन झालेलं आहे. आणि ज्या वेळेस ऑरिकल रिलॅक्स होतात आणि एम्प्टी असतात तर जे रिलॅक्स झाल्यामुळे परत वेगवेगळे बॉडी पार्ट्स जे आहेत तर त्या बॉडी पार्ट्सच्या मधलं जे असणारे डिऑक्सिनेटेड ब्लड आहे विच इज एंटर्स इन टू दी राईट ऑरिकल, विच इज द डिऑक्सिनेटेड ब्लड इज इट कलेक्टेड इन टू द राईट ऑरिकल थ्रू द सुपिरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा अँड कोरोनरी सायनस. त्याच्या थ्रू राईट ऑरिकलमध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहेत तर ते आणलं जातं. ॲट दॅट टाइम ड्युरिंग दी जॉईंट डायस्टोल इन ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, दी ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते लंग्स कडून 4 पल्मोनरी फेन जे आहेत तर त्याच्या सहाय्याने लेफ्ट ऑरिकलमध्ये आणलं जातं. आणि परत मग त्या ठिकाणी एसएन नोटद्वारे वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जनरेट केली जाईल. ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन होईल. रिस्पेक्टिव्हली राईट ऑरिकल मधलं डिऑक्सिनेटेड ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये जाईल आणि लेफ्ट ऑरिकल मधलं ऑक्सिनेटेड ब्लड हे लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जाईल. परत त्या ठिकाणी व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होईल. राईट व्हेंट्रिकल मध्ये असणारं डिऑक्सिनेटेड ब्लड लंग्स कडे जाईल ऑक्सिजनेशनसाठी आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये असणारं ऑक्सिनेटेड ब्लड जे आहे तर ते परत बॉडी पार्ट्स कडे जाईल. आलं लक्षात. तर हे ज्या सायक्लिक इव्हेंट्स आहेत तर त्या कंटिन्युअसली आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूपर्यंत कंटिन्युअस होताना पाहायला मिळतील. अँड these cyclic events which collectively consist of these 3 stages, auricular systole, ventricular systole and joint diastole. आणि ह्या ज्या सायक्लिक इव्हेंट्स आहेत त्याला कार्डियाक सायकल असं आपण म्हणतो. दी सायक्लिक इव्हेंट्स विच आर ऑकर्स ड्युरिंग दी वर्किंग ऑफ हार्ट or during the single heartbeat, so which is called as the cardiac cycle. So this is the graphical representation which showing the cardiac cycle. कार्डियाक सायकल कशा पद्धतीने होते किंवा किती वेळामध्ये होते ते दाखवणारा जो ग्राफ जो आहे तर तो म्हणजेच हा ग्राफ आहे ज्याच्यावरती या ऍक्सिस वरती आपल्याला टाइम सेकंद मध्ये घेतलेला पाहायला मिळतो आणि या ऍक्सिसला आपल्याला कोणकोणत्या इव्हेंट्स घडतात ते दाखवलेलं आहे. आता बघा हा ग्राफ जो आहे तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं पहिल्यांदा ऑरिक्युलर सिस्टॉल होतं आणि ऑरिक्युलर सिस्टॉल साठी लागणारा टाइम किती मी सांगितलेला आहे 0.1 सेकंद. तर या ठिकाणी 0.1 सेकंद मध्ये हे एएस आपण लिहिलेलं आहे म्हणजे ऑरिक्युलर सिस्टॉल. म्हणजे ऑरिक्युलर सिस्टॉल हे पहिल्या 1.1 सेकंदामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर बघा ते ऑरिक्युलर सिस्टॉलचं ऑरिक्युलर डायस्टॉल होण्यासाठी लागणारा पुढे किती कालावधी आहे 0.7 सेकंद. तर हे तर 1 पासून इथं पुढचे 7 सेकंद 0.7 सेकंद म्हणजे 0.8 सेकंद पर्यंत हे डायस्टॉल ऑरिकल्स होतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा हे व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल सांगितलेले आपण आहे विच इज ऑफ अबाउट 0.3 सेकंद. म्हणजे पहिल्या 0.1 सेकंदामध्ये ऑरिक्युलर सिस्टॉल झालं. तिथून पुढच्या 0.3 सेकंदामध्ये म्हणजेच 0.2, 0.3 आणि 0.4 सेकंद मध्ये या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल जे आहे तर ते होताना पाहायला मिळेल. आणि ते व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल झालेलं त्याचं डायस्टॉल होण्यासाठी पुढे लागणारा कालावधी आहे 0.5 सेकंद. म्हणजे इथून पुढचे 0.5 सेकंद म्हणजे 9 सेकंद पर्यंत 0.9 पर्यंत तो कालावधी जातो. आणि
हे दोन्हीचंही डायस्टोल होण्यासाठी लागणारा कॉमन पिरियड जो आहे तर तो किती आहे 0.4 सेकंद. म्हणजे ह्या 0.4 पासून इथले 0.4 म्हणजेच टोटली झाले 0.8 सेकंद. सो ड्युरिंग विच बघा ऑरिक्युलर सिस्टॉल झालं, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल झालं आणि जॉईंट डायस्टोल झालं. या ठिकाणी एक कार्डियाक सायकल पूर्ण झाली 0.8 सेकंदामध्ये आणि त्यालाच आपण कार्डियाक सायकल असं म्हणतो. परत नेक्स्ट कार्डियाक सायकल होईल 0.9 सेकंदानंतर, परत त्या ठिकाणी नेक्स्ट सायकल होईल, परत हे ऑरिक्युलर सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आणि जॉईंट डायस्टॉल होईल. हे कंटिन्युअसली त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं आणि त्यालाच आपण कार्डियाक सायकल असं म्हणतोय. By using these three events, that means auricular systole, ventricular systole and joint diastole, the working of heart which is carried out. आता बघा joint diastoleच्या वेळेस सेमिनोलर वॉल जे आहेत, the seminal walls which becomes closed. सेमिनोलर वॉल जे आहेत तर ती क्लोज होतात टू प्रिव्हेंट द बॅकफ्लो ऑफ द ब्लड. आणि त्यावेळेस येणारा जो साऊंड आहे तर त्याला आपण म्हणतो डूब साऊंड. कोणता म्हणणार आहे? डूब साऊंड. While during the ventricular systole the sound is produced by the bicuspid and tricuspid wall. That sound is called as the loop sound. So which is very important as far as the NEET and CET is concerned. NEET आणि CET चा जर विचार केला तर तुम्हाला याच्यावरती बरेच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. साऊंड कोणकोणते येतात, त्याच्यानंतर ऑरिक्युलर सिस्टॉलचा कालावधी किती आहे 0.1 सेकंदचा, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलचा कालावधी आहे 0.3 सेकंदचा आणि जॉईंट डायस्टोल जो आहे तर त्याचा कालावधी आहे 0.4 सेकंद. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉइंट ॲज फार ॲज द NEET अँड CET इज कन्सर्न. आणि त्याच्यानंतर हार्टबीट जे आहे तर त्याचा होणारा कालावधी जो आहे सिंगल हार्टबीटचा तर तो 0.8 सेकंदचा असलेला पाहायला मिळतो. आणि बघा त्यानंतर आपण सांगितलं होतं कार्डियाक आउटपुट म्हणजे काय. तर कार्डियाक आउटपुट म्हणजेच काय, द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड बाय द हार्ट ड्युरिंग 1 मिनिट. एका मिनिटामध्ये हार्टद्वारे जे ब्लड पंप केलं जाईल तर त्याला कार्डियाक आउटपुट असं म्हणतो. आणि ते जे कार्डियाक आउटपुट जे आहे विच इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला दॅट इज नथिंग बट द कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. आता स्ट्रोक व्हॉल्यूम पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजेच काय, द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड बाय द हार्ट ड्युरिंग दी 1 हार्टबीट. एका हार्टबीटमध्ये हार्टने जे ब्लड पंप केलं जातं तर त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणायचा की जो 70 ml आहे. किती? 70 ml. आणि हार्ट रेट म्हणजेच काय, द नंबर ऑफ हार्टबीट्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये किती हार्टबीट होतात तर त्याला हार्ट रेट असं म्हणायचं की जो 72 हार्टबीट असलेला पाहायला मिळतो. बाय युजिंग ऑल दीज व्हॅल्यूज वी कॅन कॅल्क्युलेट द कार्डियाक आउटपुट विच इज नथिंग बट दी 5040 ml. That means approximately 5 liter of the blood which is pumped by the heart. हार्टने साधारणतः अप्रॉक्सिमेटली 5 लिटर ब्लड जे आहे तर ते एका मिनिटामध्ये पंप केलं जातं. याच्या सहाय्याने तुम्ही एका तासामध्ये किती ब्लड हार्ट पंप करतं, एका दिवसामध्ये किती पंप करतं हे सुद्धा कॅल्क्युलेट केलं जाऊ शकतं आणि नीटला असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. सो that's all about the today's lecture. That is nothing but the working of heart or mechanism of working of heart. Next lecture ला आपण रेग्युलेशन ऑफ कार्डियाक ऍक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर सर्क्युलेटरी सिस्टीमचा तिसरा पार्ट जो आहे तर तो म्हणजेच त्या ठिकाणी असणाऱ्या ब्लड व्हेसल्स त्याचा स्टडी करणार आहोत. ठीक आहे. आज आपण वर्किंग ऑफ हार्ट जे आहे तर त्याचा स्टडी केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.